तर एक मोठी बातमी आली। नवी मुंबईमध्ये शिवसेनेचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। कार्यक्रम पत्रिकेमध्ये एकनाथ शिंदेंचं नाव वगळल्यानं हा गोंधळ निर्माण झाला। शिवसेनेचे कार्यकर्ते नवी मुंबईमध्ये आक्रमक झालेले आहेत। शिवसैनिकांनी गेटवरती चढून आंदोलन सुद्धा केलेलं आहे। एकनाथ शिंदेंचं नाव वगळल्यानंतर शिवसेनेचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। गणेश नाईक विरुद्ध एकनाथ शिंदे हा संघर्ष आता पुन्हा एकदा डोकं वर काढू लागलेला आहे। याआधी सुद्धा एका निमंत्रण पत्रिकेमधून एकनाथ शिंदेंचं नाव वगळल्यानं मोठा गोंधळ आणि गदारोळ निर्माण झालेला होता। आणि या सगळ्या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। माझ्या सहकारी कविता लोखंडे सध्या आपल्या सोबत आहेत। कविता, नेमका हा सगळा प्रकार काय आहे? आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी शांत केलेलं आहे का? काय मागणी आंदोलनकर्त्यांची? नक्कीच आपण याच नवी मुंबई महानगरपालिकेच्या हॉस्पिटल बाहेर आहोत। आपण बघतो या ठिकाणी जे आहे हे शिवसैनिक जे आहेत ते या ठिकाणी जमा झालेले आपल्याला पाहायला भेटतात। जोरदार घोषणाबाजी जी आहे ती करण्यात आली होती आणि शिवसैनिक जे आहेत ते पुन्हा एकदा आक्रमक झालेले आपल्याला पाहायला भेटलेलं आहे। याआधी देखील शिवसैनिकांनी आंदोलन केलं होतं। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव जे आहे ते आमंत्रण पत्रिकेवर टाकण्यात आलं नव्हतं आणि आता जे आहे ते पुन्हा एकदा शिवसैनिक आक्रमक झालेले आहेत। आपल्यासोबत शिवसेनेच्या महिला आहेत, महिला पदाधिकारी, आपण त्यांच्याशी बोलूया। मॅडम, काय सांगाल, आज हे आंदोलन करताय, नेमकी काय प्रामुख्याने मागणी आहे? आपण पाहायला गेलो तर आमच्या पालकांनी जेव्हा पत्रिकांनी त्यावेळेला पत्रिकेमध्ये ही पत्रिका जेव्हा मापवताना असं काय झालं की तिथे साहेबांचं नाव डावलण्यात आलं। हे वारंवार प्रकार घडत आहेत आणि आज ज्या MRI मशीनचा ते लोकार्पण सोहळा घेतलेला आहे, हा MRI मशीनसाठी दिलेला निधी आदरणीय उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी दिलेल्या निधीतून केला जात असताना फक्त श्रेय घेण्यासाठी नाईकांनी घातलेला हा दावा। नक्कीच आपल्याबरोबर युवा अध्यक्ष आपण त्यांच्याशी बोलूया। सर, काय सांगाल, आज या ठिकाणी तुम्ही आंदोलन केलेलं आहे, नेमकी काय मागणी आहे? कशासाठी ही पुन्हा एकदा आक्रमक झाली? काय बघा, हे वारंवार या गोष्टी होत आहेत। कुठेतरी आपल्याला माहित असेल की तांबिश मार्गे जो ठाणे बेलापूर रोडला नक्कीच कविता, त्यामुळे एकंदरीतच सध्या कार्यकर्त्यांना शांत करण्याचं आवाहन पोलीस करतायत। आता कार्यकर्ते पोलिसांच्या आवाहनाला प्रतिसाद देतात का, हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। नवी मुंबई महानगरपालिकेतर्फे आज आरोग्य विषयक विविध ठिकाणचं जे आहे ते लोकार्पण होणार आहे आणि त्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव जे आहे ते आमंत्रण पत्रिकेमध्ये लिहिलं गेलं नव्हतं। आपण माझ्या मागे बघतोय शिवसैनिक जे आहेत ते आक्रमक झालेले आपल्याला पाहायला भेटतात। या गेटच्या बाहेर जे आहे ते काळे झेंडे दाखवत, त्याचबरोबर बॅनर जे आहे ते दाखवत शिवसेनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी जो आहे तो निषेध व्यक्त केलेला आपल्याला पाहायला भेटतोय। एकूणच या ठिकाणी मोठ्या संख्येने शिवसैनिक जे आहेत ते नायकांच्या विरोधात घोषणाबाजी करताना पाहायला भेटतंय। आपल्या बरोबर शिवसैनिक आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। सर, काय सांगाल? सर आज तुम्ही या ठिकाणी आंदोलन करता, काय नेमकी मागणी? आपले महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा हा निधी आहे, खासदार साहेबांचा हा निधी आहे आणि असताना सुद्धा तुम्ही पालकमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेबांच्या या प्रशासनाने नाव टाकलं नाही, म्हणून आज शिवसेनेच्या वतीने फक्त ही झाकी आहे आणि उद्या काय परिस्थिती झाली त्याला प्रशासन जबाबदार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही एक वाजता सचिव मॅडमला घेराव घातल्याशिवाय राहणार नाही। पालकमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहेत आणि त्यांचं प्रोटोकॉल प्रकारे नाव पाहिजे होतं, कुठेतरी आज नाव नाहीये। त्याच्या निषेधार्थ जे आहे आज शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी आंदोलन करत आहोत। पत्र आहे, या पत्रावर आपण बघत असाल की एकनाथ शिंदे साहेबांनी मुलाखत दिलेल्या सुरू झालेले ऐकता बिलावर नागोबा ही परिस्थिती इकडच्या शिल्पकारांची आज झालेली आहे। एकूणच एकनाथ शिंदेचं नाव डावलल्यामुळे जे आहे ते हे शिवसेनेला आक्रमक झालेलं आपल्याला पाहायला भेटतंय। महाराष्ट्र नवी मुंबई।